आज अंजाळे तालुका यावल इथे पूर्वीची एक गोशाळा होती। नागला परिवार गोशाळेचं पण देखरेख करत होतं। बऱ्याचशा परिवार इथे त्यांचे पिकनिक असेल किंवा त्यांचे घरचे काही कार्य असेल त्याचे साजरे करायचे। त्या निमित्ताने गोसेवाही व्हायची, परंतु हळूहळू गायींची संख्या वाढत चालली आणि त्यांचा मेंटेनन्सही करणं तेवढ्या पैशातनं परवडण्याचं झालं। म्हणून नागला परिवाराने इथे वॉटर स्पोर्ट्स जे ते ॲक्टिव्हिटी इथे ठेवलेल्या आहेत। इथे भुसावळचाच परिवार आहे आणि आपण पाहू शकता की इथे लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे वॉटर गेम जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहे। वॉटर डान्स असेल, वॉटरची दुसरी खेळ असतील, लहान मुलांसाठी असेल, सगळ्या प्रकारचे खेळ इथे ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून या शहरामध्ये ज्या किंवा शहरापासून लांब मोठ्या एखाद्या रिसॉर्टमध्ये अशा ज्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात त्या भुसावळच्या जवळ अगदी या अंजाळे गावामध्ये करण्यात आलेल्या आहे। सगळ्या नागला परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी भुसावळ तालुका असेल, रायगड तालुका असेल किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे की ज्याच्या माध्यमातून ज्यांना वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा असेल ते इथे येऊन त्याचा आनंद घेऊ शकता। खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा। यस, काय बोलाल सर? नमस्कार, मी अभिलाष संतोष कुमार नागला, संचालक नंदग्राम गोधाम गौ आणि कृषी पर्यटन केंद्र अंजाळ। आज या ठिकाणी आपण आपली सुरुवातीला फक्त गोशाळा होती आणि 200 गिरगाई आहे आपल्याकडे। या गिरगाईंचा खर्च निघावा यासाठी आपण कुठलाही दान किंवा डोनेशन आणि बाहेरून लोकांकडून आर्थिक मदत किंवा सरकारी सबसिडी किंवा गव्हर्नमेंट ग्रँट आपण घेत नाही। तर या 200 गायींचा खर्च कसा निघेल तर यासाठी आपण आपल्या या गोशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनात्मक आणि आकर्षक गोष्टी केलेल्या आहेत। सुरुवातीच्या फेजमध्ये आपण इथे कृषी पर्यटन केंद्र डेव्हलप केले होते, तर याच कडीला अजून एक कडी जोडली आहे आणि आपण इथे आता असं भव्य असं एक वॉटर पार्कचं निर्माण केलेलं आहे आणि आज हे लोकांना समर्पित केलं आहे। तर खानदेशामध्ये हे पहिलं असं कृषी पर्यटन केंद्र व वॉटर पार्क आहे। आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज एका ठिकाणी या कुठेच नाही आहे। तर मी आपण सगळ्यांना नम्र विनंती करेल की एकदा या वॉटर पार्कला तुम्ही पूर्ण परिवारासोबत अवश्य भेट द्या। लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी इथे तुम्हाला काही ना काही आहे। तुमचे सुट्टीचा दिवस असेल किंवा बाहेरून कोणी पाहुणे आले असेल तर इथे खूप चांगलं त्यांचं मनोरंजन आणि एक डे पास होईल त्यांचा। सर, काय एंट्री फी वगैरे काय ठेवलेली आहे तुम्ही? एंट्री फी आपण 500 रुपये ठेवलेली आहे। त्या 500 रुपयामध्ये त्यांना गोशाळेचे दर्शन आहे, बोटिंग आहे, पूर्ण वॉटर पार्क एन्जॉयमेंट आहे, नंतर सेल्फी पॉईंट्स आहे, फोटोशूटसाठी एक पिक्सो पार्क तयार केलेला आहे तेही आहे। या सगळ्या गोष्टी आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला इथेच थांबायचं नाही आहे, कारण थांबला तो संपला असं म्हणतात। तर हळूहळू आपण याला पुढे नेऊ आणि नवनवीन आपण प्रकल्प यामध्ये जोडतच राहू। वेळ काय राहील? वेळ आपला सकाळी 10 वाजता ओपन होईल आणि संध्याकाळी 5ला क्लोज होईल।